नाशिकच्या उमेश खांडबहालेनं 12वीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याची भरपाई थेट यूपीएससी ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन केली आहे। उमेशनं 704वा क्रमांक मिळवत यूपीएससी परीक्षेत हे यश मिळवलंय। 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली। त्याचा हा प्रवास कसा होता याविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जयराम पुरी यांनी। यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेश खांडबहाले नाशिकमध्ये आलेत। 704 क्रमांकावर ते उत्तीर्ण झालेले आहेत। अतिशय खडतर प्रवास करत 12वी महत्त्वाचं म्हणजे 12वीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याची भरपाई ही थेट यूपीएससी परीक्षा पास करून त्यांनी केलेली आहे। उमेशशी बोलूयात, कसा हा प्रवास होता। उमेश, 12वीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यावर ही एक मोठी भरपाई करून टाकलीत। सर, आपण माझ्या आयुष्यातलं एक दुःखद असं पान उलगडलं आहे की 12 वर्षापूर्वी 12वीची परीक्षा नापास झालो होतो। तोही सिंहस्थाचाच काळ होता आणि आज पुन्हा सिंहस्थाच्या वेळेस एक दुःखाचं पान उलटून मी आज एक नवीन आनंदाच्या दिशेने करत असताना आज एक यूपीएससीचं जे यश मिळालं आहे की आज ते जे मला दुःख झालेलं होतं ते आज मी विसरून एक नवीन आनंद मिळतो आहे। आणि तो आनंद आपण आज बघताय की सर्वजण नातेवाईक मित्रपरिवार तो असं सगळं साजरा करताय। तो एक खरंच माझ्या त्या आनंदाला आज काही पारावास नाही असंच म्हणावं लागेल। नक्कीच 12 वर्षाची तपश्चर्या आज सफल झाली म्हणजे नक्कीच तेच म्हणावं लागेल की सिंहस्थ त्यावेळेस मला त्या सिंहस्थाने दुःख दिलं आहे, पण आज नक्कीच माझा सिंहस्थ माझ्यासाठी काहीतरी आनंद घेऊन आलेला आहे आणि ती तपश्चर्या आज नक्कीच फळास आली आहे। आता हा जो 12 वर्षाचा संपूर्ण काळ होता, 12वीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांनी शेतीत तुम्हाला काम करायला लावलं। 2 वर्ष त्यांना तुम्ही शेतीत मदत केली आणि त्यानंतरचा हा सगळा प्रवास कसा होता, अगदी थोडक्यात सांगा। सर, थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला वडिलांपेक्षा माझंच होतं की शिक्षणाविषयीच माझी एक अनास्था झाली होती की 10 वर्ष आईवडिलांनी पडसून बाहेर राहिलेलो, नातेवाईकांबरोबर राहून शिक्षण घेतलेलं आणि 12वीला नापास झाल्यानंतर एक निराशेचं वातावरण दरम्यान निराश झालं होतं। आणि अशा काळात पुन्हा शेतीत काम करत असताना असं वाटलं की आपला तो नापासचा जो आपल्याला शिक्का मिळाला आहे तो आपण काहीतरी दूर करावा, म्हणून पुन्हा शिक्षणात तो एक फक्त 12वीचा पेपर द्यायचा असं ठरवलं। पण 12वीचं यश मिळाल्यानंतर असं वाटलं की चला आपण पास झालो आहे, आपण ग्रॅज्युएशन पण करूया। आणि शेती काम दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना ग्रॅज्युएशन पण केलं। ते करत असताना मग असंच पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं, BEd पण झालं। आणि मग नंतर विचार केला, अरे एवढं आपण तर शिकलो आहे, 12वी नापास ते आज MA BEd, त्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून BSc हॉर्टिकल्चर पण केलं। आणि असं करत असताना आज एवढी डिग्री आणि याच्यातून काय, मग इथं थांबायचं नाही, आपल्याला फक्त डिग्री नाही पाहिजे तर अजून काहीतरी करू शकतो। आणि मग त्यावेळेस मला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेविषयी स्पर्धा परीक्षेविषयी माहिती झाली आणि मग तिथून पुढच्या तो 3 वर्षाचा जो प्रवास होता तो मी 3 वर्ष दिल्लीत राहून त्याची तयारी केली आणि आज त्याचं यश मला आज मिळाले आणि ते आज मी यश आनंद घेतो। नक्कीच एक मोठी संधी आपल्याला आता लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची मिळालेली आहे। प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण आता एक प्रशासकीय व्यवस्थेचा भाग होणार आहात। यानंतरचं जे ट्रेनिंग असणार आहे त्यानंतर पुढचे गोल काय आहेत, जनतेचं जास्तीत जास्त भलं व्हावं किंवा त्यांची सेवा करता यावी यासाठी? सर, आपण बघितलं तर या सेवेला आपण लोकसेवा म्हणतो। सेवा ही काही नोकरी नाही आहे, तर इथं सेवा आहे, म्हणजे जनतेची आपल्याला सेवा करायची आणि तेच ध्येय घेऊन इथं मी आलो आहे। तर एक ग्रामीण भागातून आलेलो, ग्रामीण भागाचे प्रश्न बघितलेले, समाजाचे इतर प्रश्न पण त्याची जाणीव आहे। तर ट्रेनिंगनंतर ज्यावेळेस मला संधी मिळेल जिथं काही ज्या क्षेत्रात काम करण्याची, तिथे बसून लोकांनापर्यंत कसं प्रशासन जास्त पोहोचू शकेल, त्यांच्या मी अडीअडचणी कशा सोडू शकेल या दृष्टीनेच माझा प्रयत्न असेल। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। थँक्यू, खूप धन्यवाद। नाशिकरांकडून जोरदार स्वागत होते उमेश खांडबहालेच्या या यशाचं आणि 12 वर्षाची ही जी तपश्चर्या सफल झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतोय। कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक।